नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला GMCचा पेपर झाला आहे. GMC सोलापूर, जे की खूप दिवसापासून चाललं होतं एक्झाम कधी होणार काय जर एक्झाम आली होती 9 ते 12 एक्झाम आहे. तर आज 11 तारीख आपली शिफ्ट होती 1 ते 3ची, म्हणजे 11:30 ते 12:30 आपला रिपोर्टिंग टायमिंग होता. 1 वाजता शिफ्ट चालू झाली. तर आपला पेपर एकदम चांगला झालेला आहे. त्याच्यामध्ये आपलं सोलापूरचे भरपूर जणांचं सेंटर हे पुण्याला आलं होतं, स्वारगेटला. वन सोल्युशन का तर होतं ते सेंटर, आणि तिथं आपला पेपर झाला. तर एक्झाम सेंटर चांगलं होतं, सुविधा चांगल्या होत्या, फक्त जरा बसायला जागा कम्फर्टेबल नव्हती. पण झाला आपला पेपर चांगला झाला. तर आपला पेपर चांगला गेला आहे. तर आपलं तुम्हाला सांगतो एक असं आहे की बऱ्याच जणांना जो प्रॉब्लेम झाला ना, ते डायरेक्ट सेक्शन संपत आहे. म्हणजे त्यांनी कसं केलं, 25 क्वेश्चन 30 मिनिट आहे. 30 मिनिटाच्या मध्ये जो मराठीचा ABCD ग्रुप आहे, असे 25 क्वेश्चन तिन्हीचे आले होते. क्वांट, LR म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि GS असे चारीचे 25 क्वेश्चनचे एक सेट 30 मिनिटात संपवतो. तर तुम्ही तो सेट संपला तर परत त्या सेटला येऊ शकत नाही. तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही त्या सेटला येऊ शकत नाही, तर त्या सेटमध्ये तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करा, ते संपवून टाका. असे 4 सेट तुम्हाला 25 क्वेश्चन 30 मिनिटं असे वेळ लागणार नाही. ते 100 क्वेश्चन 120 मिनिटं होतात. तर अशा पद्धतीने आजचा पेपर झाला आहे. तर मराठीला विशेषणावरती 3 ते 4 क्वेश्चन होते, म्हणीवरती 3 ते 4 क्वेश्चन होते, वाक्यप्रचार 1 ते 2 होते, एक पॅरेग्राफ आला होता, सर्वनामावरती 2-3 क्वेश्चन होते, रिकाम्या जागी शब्दफळाचे 2-3 क्वेश्चन होते. अशा प्रकारे मराठी होतं. इंग्लिशमध्ये आर्टिकलवरती 2 ते 3 क्वेश्चन आले होते, स्पेलिंग करेक्शनवरती 1 होता, सिनोनिम्स अँटोनिम्सवरती 4 ते 5 क्वेश्चन होते, आणि रिझनिंगमध्ये बघायला गेलं तर अल्फा न्यूमेरिकल सिरीजवरती जास्त क्वेश्चन होते. तर त्याच्यावरती बघा 1 ते 2 क्वेश्चन पर्सेंटाईलवरती होते. बाकी सिम्प्लिफिकेशन 2 ते 3 होते. नंबर सिरीज आल्या नव्हत्या आज, लक्षात राहू द्या. नंबर सिरीज उद्याच्याला नंबर सिरीज येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आजचा पेपर आपला झाला आहे. पेपर चांगला गेला आहे. मला चांगले मार्क पडतील, 150+ तर पडतात आरामात, त्यात काही वाद नाही आहे. GMC पुण्याचा पण आज रिझल्ट लागला आहे, त्यात पण चांगले मार्क पडलेत. तर तुम्हाला उद्या करायचं आहे बघा, याच्यामध्ये करा तुम्ही. मराठीमध्ये म्हणीवरती लक्ष द्या. म्हणी येत आहेत, सर्वनाम विशेषण पण विचारत आहेत. विशेषण 2-3 एक्झामपासून मोठ्या प्रमाणात विचारलं जात आहे, आणि व्होकॅब्युलरी तर विचारली जातेच. इंग्लिशवरती आर्टिकलवरती क्वेश्चन येत आहेत, आर्टिकल करा. आणि मॅथ्समध्ये करण्यापेक्षा रिझनिंगवरती अल्फा न्यूमेरिकल सिरीजवरती भर द्या जास्त. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम GMC सोलापूर.